हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता हा ब्लाऊज पीस कशा प्रकारे आलेला आहे. डिझायनर साड्यामध्ये आता असेच ब्लाऊज येत आहेत. एक बाही दुसऱ्या तुकड्यावर आली आहे, एक बाहीची डिझाईन आणि दोन तुकडे आले आहे वेगवेगळे. त्याच्यामध्ये आता हे ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे. तर इथे बघा आता हे अस्तर दिलेलं आहे कस्टमरनेच. तर हे अस्तर सुद्धा म्हणजे खराब झालेलं आहे थोडस, त्याच्यावर डाग वगैरे आहेत. आणि आता तिसरी गोष्ट, इथे बघा हे ब्लाऊज दिलाय मापाला, तर याचा शोल्डर टाचलेला आहे इथे, म्हणजे या ब्लाऊजचं पूर्ण शोल्डर उतरत आहे. तर आता आपण जे कटिंग करणार आहे ते आपल्या पद्धतीने करणार आहे. आणि हे ब्लाऊज त्यांना समोरच्या भागाला असं वर सुद्धा जाते, त्यांच्या तर छातीच्या भागाला त्यांचं ब्लाऊज वर चढते. तर आता ब्लाऊज वर चढू नये म्हणून आणि शोल्डर उतरू नये म्हणून आपण आता आपल्या पद्धतीने कटिंग करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी या ब्लाऊजचं फक्त छातीचं माप घेतलं आहे 9.5 इंच. छातीचा चौथा भाग म्हणजे 38 साईजचं ब्लाऊज आहे हे. आणि फक्त कमरेचं माप घेतलं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना लुजिंग हवी आहे. तर आपल्याला आपल्या पद्धतीने आता आपण याच्यामध्ये लुजिंग ऍड करून ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर गळा पण तुम्ही बघू शकता इथे भरपूर डीप आहे. तर याच्यामुळेच ती शोल्डर उतरत आहे, बरोबर कटिंग नाही झाली आहे. तर आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूया. आता इथे बघा अस्तर आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आहे. आता इथे मी पहिले पाठीमागचा भाग कटिंग करत आहे. तर 38 साईजच्या छातीनुसार मी आता हे ब्लाऊज कटिंग करत आहे. तर इथे बघा आता उंची त्यांची 12.5 आहे. तर इथे मी 13.5 टाकत आहे. तर हे बघा 13.5 इथे उंचीचं माप घेतलं आहे. त्यांची उंची 12च आहे, पण इथे मी अर्धा इंच वाढवून घेतला आहे, कारण ब्लाऊज उंची कमी असल्यावर सुद्धा वर चढतो. तर आता इथे बघा दोन्ही बाजूने बघा 13.5 इंच उंचीचं माप आपण टाकून घेतलेलं आहे. आता शोल्डर इथं डीपनेक साठी 5.5 इंच घेतले आहे बघा मी. तर 38 साईज साठी तुम्ही 5.5 इंच घेऊ शकता या प्रकारे, जर गळा तुमचा खूप मोठा असेल तर. आर्मोल 6 इंच घेतले आहे मी. तर हे बघा आर्मोलचा इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला आता सरळ असा. आता पाठीमागच्या आर्मोल मध्ये 1.25 इंचाचा राऊंड द्यायचा आहे आपल्याला शेप. तर इथे काय करायचं आहे, 2 इंच खाली घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर पासून, आणि 1/2 इंच इथं आतमधून आपल्याला असा शेप द्यायचा आहे या प्रकारे. आता इथे मी छातीचा भाग टाकलेच नाहीये, तर टाकून घेते पहिले. 9.5 इंच बघा छातीचा चौथा भाग, आणि साईडला आपल्याला 1.5 इंच शिल्लक हवाय. तर हे बघा आता इथे हा शेप असा जोडून घेतला आहे. तर हे जे वरच्या बाजूने आपण शोल्डरला 1/2 इंच आतमध्ये घेतला आहे ना, तर याने काय होणार आहे, आपलं शोल्डर एकदम आपल्या खांद्यावर बरोबर फिट बसणार आहे आणि अजिबात उतरणार नाही. आणि अधिक दुसरी गोष्ट म्हणजे, हे जो टक्स आपण घेतो पाठीमागच्या भागाचा, तर तो टक्स इथे बघा आपण अर्धा इंचाचा घेतो. तर तो अर्धा इंचाचा घेतला तर काय होते बघा इथे या प्रकारे. तर इथे बघा फिटिंगच्या बाजूने आपल्या काखेमध्ये ब्लाऊज इथे कपडा जमा होतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे अर्धाच इंचाचा टक्स घ्यायचा आहे, म्हणजे 1/2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आपला. तर 1/2 इंचाचा टक्स घेतला तर एकदम बरोबर फिटिंग येते. आता इथे बघा 3.25 इंच गळ्याची पट्टी तयार आहे खालच्या बाजूची कमरेची. तर मी इथे 4.5 इंच घेतली आहे. आणि या प्रकारे गळ्याचं माप टाकून घेतलं आहे, आणि गोल गळा करायचा आहे आपल्याला. तर गोल गळ्याचा शेप देऊन घेतला आहे बघा. आता 38 छातीचं माप आहे आणि कमरेचं माप इथे त्यांचं 30 आहे. तर मी 1 इंच वाढवून घेतलंय, त्यांना थोडस लूज हवं आहे. आता इथे बघा आपण जसं मार्किंग केलंय तसं इथे कट करून घ्यायचं आहे या प्रकारे. आता या प्रकारे जर तुम्ही कटिंग करून बघितले ना, तर खरंच नक्कीच तुमचा ब्लाऊज बरोबर बसणार आहे. कारण की मी माझ्या स्वतःचे ब्लाऊज खूप वेळा बिघडले आहे. तर मी आता प्रत्येक वेळी नवीन नवीन पद्धत कटिंग करून बघते. तर या पद्धतीने मी कटिंग करून बघितलं तर खूप चांगलं ब्लाऊज बसलेलं आहे. तर म्हणून मी ही पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता समोरचा भाग कटिंग करायचा आहे आपल्याला. तर इथे बघा समोरचा भाग कटिंग करण्यासाठी मी इथे कपडा असा फिरवून घेतला आहे. आणि इथे बघा समोरून ओपन बाजू आहे, वरच्या बाजूने पण ओपन आहे. आपल्याला समोरून हुक लावायचे आहे, तर समोरून ओपन भाग आहे आपला. आता इथे जो पाठीमागचा भाग आहे तसाच पहिले मार्किंग करून घ्यायचा आहे, जसा आहे तसा.
पूर्ण जसा आहे तसा, आणि मग नंतर आपल्याला समोरच्या भागासाठी काही बदल करायचे. तर जेणेकरून आपला समोरून ब्लाऊज वर नाही चढला पाहिजे. तर इथे काय केलंय बघा, सर्वात पहिले मी अर्धा इंच जे आपण मागून टक्स साठी टाकलं होतं मागच्या भागात, ते कमी करून घेतलं आहे. कारण समोरून आपल्याला कोणताही टक्स नकोय. तर कटोरी ब्लाऊज आहे हा. आता आपण काय करतो, सिधं इथं असं मागचा भाग टाकला की इथे टाकून देतो आपण क्रॉसपट्टीचं माप. तर नाही, तर काय करायचं आपल्याला, समोरून ब्लाऊज वर जाऊ नये म्हणून खालच्या बाजूने इथे 1 इंच वाढवून घ्यायचा आहे समोरच्या भागात. कारण कसं छातीचा भाग समोरून आपला असा जास्त असतो, तर त्यामुळे काय होते, आपलं छातीच्या भागामुळे मागचा भाग समोर येतो. खांद्यावरून पूर्ण ब्लाऊज असा समोर येतो, आणि मग नंतर तो काय होतो, हात वर केला की वर चढतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे समोरच्या भागाला मागच्या भागापेक्षा. इथे आता जसं आहे तसं पूर्ण बॉक्स तयार करून घेतला आर्मोलचा समोरच्या याच्यासाठी. बघा इथे अर्धा इंच आतमध्ये अधिक शेप देऊन घेतलाय समोरच्या आर्मोलला. आता 1 इंच उंची वाढवून घेतल्याच्या नंतर मी इथे 2.5 इंच फिटिंगच्या साईडला आणि आय हुकच्या साईडला 3 इंच असं क्रॉस पट्टीचं माप टाकलंय मी. आता समोरच्या गळ्याची उंची बघा इथे 5.5 इंच आहे, तर आपण इथे 6 इंच घेतली आहे बरोबर, जेणेकरून तयार होऊन ती 5 इंच 5.5 इंच येणार आहे. तर समोरचा गळा सुद्धा गोलच आहे. तर या प्रकारे समोरच्या गळ्याचा शेप सुद्धा देऊन घ्यायचा आहे. आता इथे 1 इंच वर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे कटोरीसाठी, आणि आर्मोलच्या राऊंड मधून आपल्याला 2 इंच माप घ्यायचं आहे या प्रकारे, आणि आपल्याला कटोरीचं माप काढायचं आहे. तर इथे बघा फिटिंगच्या बाजूने आपल्याला 4 इंच माप टाकायचं. आता हे तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहे. इथे आपले कटोरीचा भाग तयार होतो. तर इथे तिन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचे आहे शेप देऊन. तर ही आपली कटोरी तयार झालेली आहे. आता इथे काय करायचं आहे, असं क्रॉस मध्ये घेऊन जायचं आहे अर्धा इंच. याने काय होणार आहे, जे आता समोरच्या भागात आपण उंची वाढवली आहे, तर मग फिटिंगची लाईन आपली सरळ आली पाहिजे आहे ना, त्यासाठी इथे अर्धा इंच अधिक क्रॉस मध्ये कट करायचं आहे आपल्याला. आता जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला समजलं की समोरचा भाग का वर जातो, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. आता इथे बघा मी समोरची जी कटिंग आहे पूर्ण आणि ब्लाउजचे स्टिचिंग ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण एकच व्हिडिओ खूप मोठा होतो आणि अपलोड करायला खूप प्रॉब्लेम येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच सांगणार आहे मी तुम्हाला. आता इथून पुढची कटिंग आणि पूर्ण ब्लाउजची स्टिचिंग आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघू. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.